नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 2 सप्टेंबर 2024 ते 8 सप्टेंबर 2024 साप्ताहिक राशी भविष्य. मेष राशी, या सप्ताहात तुम्हाला आपल्या मेहनतीचे योग्य फळ मिळून त्या गोष्टीचा निर्णय तुमच्या पक्षात येण्याची शक्यता आहे. अशात न थांबता प्रयत्न करा आणि योग्य काळाची वाट पहा. या सप्ताहात तुम्हाला थोडे सुस्त वाटेल. याच्या व्यतिरिक्त तुम्ही आपल्याद्वारे केलेल्या प्रत्येक कामासाठी प्रशंसा मिळवण्यासाठी आतुरही असाल. या कारणाने तुम्हाला करिअरमध्ये उन्नती करण्याचे योग आणि शुभ संधी मिळण्याचे योग बनतील. जर तुम्ही घरापासून दूर राहून अभ्यास करता तर या सप्ताहात विद्यार्थी आपल्या अभ्यासात उत्तम प्रदर्शन करतील. परंतु अधूनमधून घरच्यांची आठवण काही व्यत्यय उत्पन्न करू शकते. केतूच्या चंद्र राशीपासून 6व्या भावात उपस्थित असण्याच्या कारणाने या सप्ताहात तुम्हाला एक उत्तम आयुष्य जगण्यासाठी आपले आरोग्य आणि व्यक्तिमत्वात सुधार आणण्यासाठी सर्वात अधिक गरज आणि प्रयत्न करावे लागतील. कारण असे करण्याने तुम्ही स्वतःला स्वस्थ ठेवण्यात सोबतच आपल्या प्रत्येक प्रकारच्या मानसिक तणावाने मुक्ती मिळू शकेल. जर आपण आपली संपत्ती जमा करण्यासाठी चांगली वागणूक करण्याचा विचार करत असाल तर आपण या आठवड्यात असे काही करणे टाळावे. कारण शक्यता आहे की आपण केलेली ही पैशाची गुंतवणूक आपल्याला इच्छित नफा देऊ शकत नाही. त्याच वेळी त्याच्या जाळ्यात अडकण्याचेही योग मजबूत होत आहेत. उपाय: नियमित 40 वेळा ओम राहावे नम:चा जप करा. वृषभ राशी, या सप्ताहात चंद्र राशीपासून राहूच्या 11व्या भावात असण्याच्या कारणाने या सप्ताहात वैवाहिक जातकांना आपल्या सासरच्या पक्षातून आर्थिक लाभ होऊ शकेल. यामुळे तुमच्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक प्रकारच्या आर्थिक तंगीपासून तुम्हाला आराम मिळू शकेल. अशात या धनला योग्य ठिकाणी गुंतवणूक करून तुम्हाला विचार करण्याचा सल्ला दिला जातो. अथवा तुम्ही स्वतःला हानी पोहोचवू शकता. कौटुंबिक सदस्यासोबत आनंदाचे आणि शांततेचे क्षण घालवून त्याचा आनंद घ्याल. जर लोक समस्येसोबत तुमच्या जवळ आले तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. आपली मानसिक स्थिती भंग होऊ देऊ नका. या सप्ताहात घर कुटुंबात चाललेली गोष्ट तुमच्या करिअरला बाधित करू शकते. कारण त्यामुळे तुमच्या ऊर्जेत कमी दिसते. यामुळे तुम्हाला वेळ पाहताच नियंत्रण ठेवून त्यावर सुधारण्याचा सल्ला दिला जातो. या सप्ताहात तुमचे बौद्धिक कौशल्य तुम्हाला शिक्षणात यश देऊ शकते. चंद्र राशीपासून बृहस्पती 1ल्या भावात स्थित असण्याच्या कारणाने तणावाचा सरळ प्रभाव तुमचे आरोग्य खराब करू शकते आणि असेच काही तुम्हाला या सप्ताहातही वाटेल. कारण निजी जीवनात चालत आलेली अशांती तुमच्या तणावात वृद्धीचे कारण बनेल. यामुळे तुमचे आरोग्य खराब होऊ शकते. उपाय: नियमित 21 वेळा ओम शिवाय नमः जप करा. मिथुन राशी, या सप्ताहात चंद्र राशीपासून 9व्या भावात शनी स्थित असल्याने
तुम्हाला या सप्ताहात उत्तम नफा होण्याचे योग बनत आहेत. या कारणाने तुम्ही आपल्या नफ्याचा मोठा हिस्सा संचय करण्यात यशस्वी राहाल. तुम्ही या अतिरिक्त धनला कुठल्या रिअल इस्टेटच्या प्रोजेक्टमध्ये किंवा जमीन प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करून आपले भविष्य सुरक्षित करू शकता. या सप्ताहात तुम्ही आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेताना दिसाल. अशात जर काही कौटुंबिक वाद चालू आहे तर तोही या काळात पूर्णतः दूर होऊ शकेल. जर तुम्हाला नोकरीमध्ये बदल करायचा आहे किंवा पेशासंबंधित काही महत्त्वाचा निर्णय घ्यायचा तर ही वेळ एक खूप शुभ वेळ सिद्ध होऊ शकते. अशात घाईगर्दी न करता प्रत्येक निर्णयाला घेऊन विचार करण्याची आवश्यकता आहे. या सप्ताहात आधीपेक्षा जास्त मन लावून अभ्यास करा. तथापि या काळात तुम्हाला अभ्यासामध्ये तुमच्या आरोग्याला उत्तम करण्यासाठी थोडा वेळ लावला पाहिजे. आरोग्यसंबंधित समस्या होऊ शकतात. केतूच्या चंद्र राशीपासून चतुर्थ भावात असण्याच्या कारणाने पैशाची स्थिती आणि त्याने जोडलेल्या समस्या तुमच्या मानसिक तणावाचे कारण सिद्ध होऊ शकते. कारण शक्यता आहे की कार्यस्थळी कामाचा दबाव आणि घरगुती मतभेदाच्या कारणाने तुम्ही आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष देणार नाही. त्यामुळे तुमच्या आरोग्यसंबंधित समस्यासोबत तुम्हाला थकवाही येईल आणि अस्वस्थ वाटेल. उपाय: नियमित 11 वेळा ओम गणेशाय नमःचा जप करा. कर्क राशी. केतूच्या चंद्र राशीपासून तिसऱ्या भावात असण्याच्या कारणाने पेशावर लोकांसाठी हा सप्ताह चांगला राहील. कारण या काळात बऱ्याच ग्रहांच्या उपस्थितीच्या परिणामस्वरूप करिअरच्या बाबतीत पुढे जाण्यात तुमची भरपूर मदत करेल. या सप्ताहात तुम्हाला तणावाने जोडलेल्या समस्यांचा सामना करावा लागेल. अशात आपल्या शरीराची काळजी घेऊन कुठल्याही आजाराला घेऊन निष्काळजी राहू नका. या सप्ताहात बृहस्पतीच्या चंद्र राशीपासून एकादश भावात होण्याच्या कारणाने या आठवड्यात आपण स्वतःला मानसिक तणावमुक्त पाहाल. परिणामी आपली रचनात्मक क्षमता वाढेल आणि त्यातून चांगला नफा मिळवण्यासाठी आपण काही नवीन कल्पनांचा विचार करण्यास देखील सक्षम व्हाल. तुम्हाला आर्थिकदृष्ट्या सर्वात जास्त फायदा होऊ शकतो. नातेवाईकांकडे जाणे तुमच्या धावपळीच्या जीवनात काहीसा आराम देणारा सिद्ध होऊ शकतो. या काळात तुम्ही आपल्या कुटुंबाला पर्याप्त वेळ देण्यात यशस्वी राहाल. उपाय: नियमित 11 वेळा ओम मांडाय नमःचा जप करा. सिंह राशी. या सप्ताहात तुमचे लालच तुमचा सर्वात मोठा शत्रू सिद्ध होईल. कारण शंका आहे की कोणी व्यक्ती तुम्हाला काही गैरकायद्याचे काम करण्यासाठी पैशाचे लालच देईल. यानंतर तुमच्या डोळ्यामध्ये लालच दाखवून तुम्हाला मोठ्या समस्येत फसवू शकतो. या सप्ताहात तुमच्या वडिलांनाही कार्यक्षेत्रात उन्नती करण्याची संधी मिळेल. अशात घर कुटुंबात या सकारात्मक स्थितीचा उत्तम प्रभाव घरातील वातावरणात आनंद आणण्यात मदत करेल. नोकरी पेशासंबंधित असलेल्या लोकांना या आठवड्यात कार्यक्षेत्रामध्ये विविध प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. कारण शक्य आहे की आपल्याला इच्छित नसले तरीही आपण अशी चूक कराल
ज्यामुळे आपल्याला वरिष्ठांचे बोलणे ऐकायला लागू शकते. आपल्या शैक्षणिक राशी भविष्याला जाणले असता स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या परीक्षेत यश मिळेल. या काळात तुमचे कुटुंबही तुम्हाला प्रोत्साहित करताना दिसेल. चंद्र राशीपासून दशम भावात बृहस्पती स्थित असण्याच्या कारणाने या सप्ताहात तुमचे आरोग्य सामान्यपेक्षा बरेच चांगले दिसेल. या कारणाने तुम्ही घर कुटुंबात सदस्यासोबत काही रचनात्मक करण्यासाठी आपल्या ऑफिसवरून लवकर निघण्याचा प्रयत्न करताना दिसाल, ज्यामध्ये तुम्हाला यश प्राप्ती होऊ शकते. उपाय: नियमित 19 वेळा ओम भास्कराय नम:चा जप करा. कन्या राशी: या आठवड्यात कुटुंबातील सदस्य घरात काही बदल करण्याचा निर्णय घेऊ शकतात. अशा परिस्थितीत घरात हा बदल आपल्याला आवश्यकतेने खूप भावनिक बनवू शकतो. व्यस्त दिनचर्या असूनही या सप्ताहात तुम्ही आपल्यासाठी वेळ काढण्यात सक्षम असाल. तुम्हाला जेव्हाही रिकामा वेळ असेल तेव्हा काही रचनात्मक करण्याचा सल्ला दिला जातो. चंद्र राशीपासून शनी 6व्या भावात स्थित असण्याच्या कारणाने ते जातक ज्यांना नेत्र संबंधित विकार होते त्यांना जीवनात हा सप्ताह विशेष शुभ परिणाम घेऊन येत आहे. कारण या काळात तुम्ही आपल्या डोळ्यांची योग्य प्रकारे काळजी घेण्यात यशस्वी राहाल. या राशीतील व्यक्तींसाठी आर्थिक पक्ष बऱ्याच चढ उतारानंतर सामान्य होताना दिसेल. कारण शक्यता आहे की सप्ताहाच्या सुरुवातीच्या दिवसात जरी तुम्हाला ठीकठाक फळ मिळेल, परंतु भाग्याचा योग्य लाभ घेऊन या सप्ताहात आपल्या धनाची बचत करण्याकडे आपले प्रयत्न करा. उपाय: नियमित नारायणीयमचा जप करा. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.